रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आता दुपारची वेळ झालेली आहे, 12-12:30 वाजलेले आहेत. कारण आमच्या गावचा आठवडी बाजार असतो दर शुक्रवारी. आज शुक्रवार आहे आणि काय 8 दिवस भाजी आपल्याला पुरल अशी भाजी भरपूर एक आठवडी बाजारातून भरावं लागते. कारण मग शेवटी कसं होते, भाजीची लय पंचायत येते. तर म्हणलं चला तर मग आता मी बाजार खूप आणलाय आणि आता हे निवडून ठेवायचं आहे. तर म्हणलं निवडण्याच्या अगोदर, भरून ठेवायच्या अगोदर तुमच्याशी थोडंसं शेअर करावं आणि गप्पा पण माराव्या. तर पहा मी आज काय काय आणलं ते तुमच्याशी थोडक्यात शेअर करते. तर पहा हे तांदूळ कुंजराची भाजी आहे. आमच्या सगळ्यांना खूप आवडती तांदूळ कुंजराची भाजी आणि आजकाल नाही की मार्केटला 12 महिने विकायला यायली. तर भरपूर सारे तांदूळ कुंजराची भाजी आणलेली आणि आपण माझं निवडण्याचं पण काम सुरू आहे. आणि इकडं पालकाची भाजी पण आणलेली आहे. याचं काय पण पदार्थ करता येतात. हाटून भाजी खूप छान होते. आणि मेथीच्या मी 2च जुड्या आणलेल्या आहेत, कारण दररोज दारावर चांगल्या ताजी ताजी भाजी ती. कारण आमचं खेडेगाव असल्यामुळं शेतामध्ये आता भाजीचा सीझन आहे. आता शेतातल्या ताज्या भाज्या विकायला येतात दारावर. म्हणलं चला तात्पुरत्या 2 बस झाल्या. आणि कोथिंबीर भरपूर सारी आणलेली मी 3-4 किलो, कारण आमच्याकडं हॉटेल आहे जेवणाचं. तर हॉटेलला पण भरपूर लागते आणि आम्ही घरी पण समजा 1-2 जुड्या आणलेले आहेत आणि हॉटेलला पण देता येतात म्हणून 3-4 किलो कोथिंबीर आणलेले. आणि इकडं वांगे पण आणलेले आहेत 3-4 किलो, कारण आम्हाला घरी पण आणलेत असे मोठे मोठे आणि हॉटेलला पण लागतात. तर असे छोटे छोटे. तर म्हणलं चला म्हणलं घरी पण ठेवता येतं आणि हॉटेलला बाकी देतात, ते पण आणले. आणि या अद्रक पण 1 किलो आणलेले. कारण कसं आहे मंडळी, आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये असं अद्रक ओवा टाकून कोरा चहा प्या वाटतो. कारण थंडीचं सर्दी पडसं पासून आराम भेटतो म्हणून अद्रक आणले. आम्ही कोऱ्या चहा टाकतो नेहमीच, त्यासाठी भरपूर सारं आणलेलं आहे. आणि बटाटे पण 1 किलो आणलेले. ज्यावेळेस आता ही भाजीपाला आपला संपला ना 5-6 दिवसात, की शेवटी आठवड्याच्या खूप पंचायती ती भाजीपाल्याची. तर त्यावेळेस मग काय भाजी करा, मग त्यावेळेस बटाट्याचा नंबर लागतो. म्हणून मला चला बटाटे पण आणले 1 किलो. आणि पहिले काय 2-3 बटाटे घरात शिल्लक. आणि हे वांगे पण आणले चांगले अर्धा किलो, कारण हे छोटे वांगे आणले आणि मोठे आणले, कारण हे भरीत याचं खूप छान असं भरीत सगळ्यांना आवडतं. म्हणून मोठे वांगे भरतासाठी वेगळे आणले. आणि टोमॅटो आणले 1 किलो. आणि पहिले काय आहेत घरात, तर म्हणलं चला म्हणलं लागतात आठवडाभर. आणि गाजरं मागं पण मी 3-4 दिवसाखाली गाजराचा हलवा केला होता. आणि आता पण चला म्हणलं चांगली गोड गाजरं आहेत चवदार, म्हणून 2 किलो गाजरं आणलेले आहेत हलवा करण्यासाठी हो, किंवा जेवणासोबत खायला हो, त्यासाठी आणलेले आहेत. आणि हे पानगोबी आणलेले आहेत. कधी पण समजा भाजीपाला संपला किंवा हे झालं तरी मग त्यावेळेस आपल्याला गोबी पण करता येते. आणि फुलगोबी पण आणलेले. आणि कांद्याची पात पण आणलेले. तर हे असे म्हणजे जुड्या होत्या असे कांद्याचे काटलेले, तर तीच पात आणली. आमच्यात कांद्याच्या पातीचं बेसन पण खूप आवडतं सगळ्यांना. आणि ह्या मिरच्या आणलेल्या नाहीत मी. आता हे काय केले, पुरींनी सुनबाईंनी डबे सगळे फ्रीजमधले आम्ही दर आठवड्याला फ्रीज साफ करून डबे घासून ठेवतो, कारण नवीन आणलेला भाजीपाला भरण्यासाठी. तर ह्या पुरींनी सगळे डबे घासून कोरडे करून ठेवलेले आहेत आता भाजीपाला निवडून भरण्यासाठी. तर या डब्यात मिरच्या आहेत, पहिल्या मिरच्या आणल्या नाहीत. आणि मंडळी तुम्ही तर पाहिलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या शेतामध्येच मिरच्या आहेत हळदीमध्ये लावलेल्या. तर खूप साऱ्या मी मिरच्याचं खार घातलेलं आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आणि त्यातल्या निवडून राहिलेल्या मिरच्या खूप आहेत, आणखीन एक टोपले. आणि ह्या मिरच्या, त्यामुळे मिरच्या काय आज बाजारातून आणली नाही. आणि दररोज दारात काढायला थोडीशी रांगोळी संपली, तुम्ही 1 किलो आणली. तशी 10 किलो रांगोळी मागवलेल्या, पण ते मागून पाठवून देणार आहे. तर तात्पुरती 1 किलो रांगोळी आणलेले. तर मंडळी आणि काय काय माळवं आहे पहिलं शिल्लक, आणि जे नाही ते समजा आणलेले. आणि तसं तर नाही का खेड्याने दारावर खूप असं माळवं इथं विकायला, ताजं माळवं. तर चला तर मला आता हे माळवं आणले. आता व्यवस्थित ही वांगे भाजीपाला पूर्ण निवडून करून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. तर म्हणलं चला त्या निवडता म्हणलं तुमच्या थोडा गप्पा माराव्या आणि तुमच्याशी थोडंसं शेअर पण करावं. मंडळी खूप सारे आज माझ्याकडं फुलं आहेत, कारण हे आज शेतातून दुसऱ्याच्या शेतातून भरपूर सारे झेंडूची फुलं आणलेली आहेत. तर पहा, आणि हे माझी पहिली आहेत. मी काय करते, अशी फुलं फ्रीजमध्ये मी शिल्लकचे ठेवत असते, कारण कधी फुलं भेटतात कधी नाही भेटत, म्हणून मी अशी लावून फुलं ठेवते हो का देवपूजेसाठी. तर कसं आहे, कारण देवपूजेला फुलाशिवाय शोभा येत नाही, आणि फुलं असल्यानंतर कसे देव असे गवगव असे छान वाटतात. म्हणून मी अशी 4 तरी फुलं फ्रीजमध्ये लावून ठेवत असते. नाही भेटले कुठले तर आपले ते फुलं देवासाठी कामी येतात व्हायला. तर भरपूर सारे आज फुलं पण झालेली आहेत.
हा पूर्ण भाजीपाला निवडून झालेला आहे. तर जे हॉटेलचा होता ना वांगी हे कोथिंबीर, तर ते हॉटेलला पाठवून दिलं आणि आम्हाला घरी लागणार तेवढे ठेवून घेतलेले. तर बाहेरकडं पात आम्ही असे व्यवस्थित करून ठेवली, पालक ठेवला, कारण पालकचे बुडके काढले, कट नाही केले, करायच्या वेळेला कट करायची. आणि गोबी या असे म्हणजे आम्ही शक्यतो काय करतो, पालेभाज्या ह्या फ्रीजमध्ये नाही ठेवत, पालेभाज्या वरती ठेवतो. आणि गाजरं पण वरती ठेवतो, कारण आता ह्याला बघूत हलवा करू उद्या. गाजर पण ठेवले. आणि पेरू पण आणले होते 2 दिवसाखाली, दारावर आले होते, तर ते पण टोपलेत. आणि इथं बटाटा आणि अद्रक हे पण बाहेरच ठेवले, कारण आता हिवाळा आहे, असे सुकत नाहीत काय नाहीत, फ्रीजच्या बाहेर किती दिवस राहिले तरी अद्रक, त्यामुळे हे पण बाहेरच ठेवलेले. आणि मेथीची भाजी कॅरी बॅगमध्ये भरलेली, आता ही उद्या सकाळी मोकळी करायची. आणि अगोदर नाही का अशा पालेभाज्याचं शक्य करून टाकतो, कारण जास्त दिवस टिकत नाही. आणि मग नंतर ह्या टिकणाऱ्या भाज्या, बटाट्या, पुन्हा हे फुलगोबी पण ठेवून दिली निवडून व्यवस्थित. आणि ह्या वांगी खूप आणले होते, पूर्ण हॉटेलकडे पाठवून, आणि आम्हाला घरी लागणार आहे तेवढे 2 डबे वांगी ठेवले घरी. आणि मिरच्या आणि टोमॅटो ठेवले एका डब्यामध्ये, आणि 2 डब्यामध्ये कोथिंबीर ठेवली घरी लागणारी. आणि हे जे 2 डब्यात फुलं असतात. आता हे सगळे व्यवस्थित निवडून झालेले. आता हे फ्रीजमध्ये सगळं झाकून करून व्यवस्थित ठेवून द्यायचं. पहाचे एकावर एक व्यवस्थित असे बसतात कमी जागेमध्ये. पहा इथं भाज्या, वांगे, मिरची, कोथिंबीर भरून इथं 6 ठेवलेले, 6 डबे. आणि तिकडं हॉटेलवर पण असे वांगे, कोथिंबीर सगळं घालून बरेच डबे दिलेले. आणि हे फुलाचे पण डबे बाजूला ठेवलेले. पहा फ्रीजमध्ये हे सगळं व्यवस्थित ठेवलेले. पालेभाज्या इथं टेबलवर ठेवलेले. आता पालेभाज्या अगोदर उडवायचे, तर पहाचा टेबलवर ठेवले ते बटाटे, अद्रक, मिरची, कांदा, लसण हे सगळे ठेवलेले. आणि याच्यात पाल, उंदीर उरावणी म्हणून याचं झाकून ठेवायचं. म्हणजे नाही का भाजीपाला सगळा आता निवडून झालेले, कारण आता दिवस मावळलेले, तर पालेभाज्या अशा झाकून ठेवलेले. आणि बाकीचं पहा सगळं जे फ्रीजमधलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवलेले. मंडळी पहा आता दिवस मावळला, आमच्या इकडे इतकी थंडी पडली आज भयानक. तर नाही का खरं तर नाही का आज 12-12:30-1ला भाजीपाला आणला, दिवसभर निवडायला गेलाच, खूप सगळ्या भाजीपाला होता. आणि त्यामध्ये पुन्हा निवडून लगेच 4-5 वाजता ठेवायचा. तर आमच्यात आज पाहुणे आल्यामुळं पूर्ण टाईम म्हणजे त्यातच गेला. तर आता 6-6:30 वाजलेले. तर पहा पूर्ण म्हणजे भाजी निवडण्यात पाहुण्यांमध्येच टाईम गेला. तर चला म्हणलं आता 6-6:30 वाजू गेले, तर म्हणलं आता उशीर झाला, खूप अंधार पण पडला आणि थंडी पण खूप पडली. तर आत्ता मग सगळ्या डब्यानी भाज्या भरल्या, ज्या हॉटेलच्या होत्या, कोथिंबीर, काही वांगे ते तिकडं पाठवलं. आणि बाकीच्या व्यवस्थित करून आत्ता जस्ट फ्रीजमध्ये ठेवले. तर हे आमचा आठवडी बाजाराच्या भाजीपाल्याचा छोटासा ब्लॉग तुमच्याशी शेअर करावा वाटला मला आज. म्हणलं चला गप्पा पण मारून थोडासा शेअर पण करावा. तर कसं वाटलं आमचा भाजीपाल्याचा आठवडी बाजारातला छोटासा ब्लॉग, आवडला जरूर मला कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, आमची सह्याद्री या चॅनलला, तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर चला तर पुन्हा भेटूया का पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.